नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता महाधुरळा उडायला सुरुवात झालेली आहे. अनेक उमेदवारांची निश्चिती झालेली आहे, त्यामुळे त्यांनी आता प्रचाराला थेट सुरुवात केलेली आहे चिन्हासह. आज आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक 10 अर्चना उत्तम कोराणे, जे भाजपकडनं इच्छुक आहेत. अनेक वर्षे कोराणे घराणे हे राजकारणात आहे. उत्तम कोराणे जवळजवळ 25 वर्षे राजकारण आणि समाजकारणात आहेत. त्यांच्या पत्नी 2000 ते 2005 या सालात नगरसेविका म्हणून निवडून आल्या शिवाजी पेठेतून. त्यानंतर 2005 ते 2010 उत्तम कोराणे हे स्वीकृत नगरसेवक होते. राष्ट्रवादीच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर अनेक कामगिरी सोपवली आणि ती कामगिरी कोराणे यांनी फत्ते केली आणि त्याचं बक्षीस म्हणून मुश्रीफ यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं. अगदी महापालिकेत सत्तेपर्यंत राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष पोहोचला. त्यामध्ये काही कारभाऱ्यांचा निश्चितपणे वाटा होता, त्यामध्ये उत्तम कोराणे यांचा वाटा नक्की होता. त्यानंतर 2010 ते 2015 पुन्हा एकदा त्यांना बक्षीस मिळालं. पुन्हा एकदा ते नगरसेवक झालेले आहेत. नगरसेवक असताना या भागात अतिशय चांगली कामं त्यांनी निश्चितपणे केलेली आहेत. राष्ट्रवादीचे सूत्रधार म्हणून काम करत असतानाच मोठ्या प्रमाणात निधी या भागात कसा येईल याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केला. हराळे गल्लीत ड्रेनेजचा असू दे, पाईपलाईन असू दे, ही कामं त्यांनी पूर्ण केली आहेत. म्हणजे 5 ते 6 कोटीची कामं त्यांनी या प्रभागात करत असताना प्रभागाचा एक विकास केला, प्रभागाचा कायापालट केला आहे. 8 नंबर शाळा असू दे किंवा त्या परिसरातला विद्यार्थी चौकापासून सरदार तालीमपर्यंतचा रस्ता असू दे, अनेक रस्ते त्यांनी केले आहेत. अगदी वाशी नाका ते बुवा चौक हा रस्ता सुद्धा मंजूर आहे, तोही लवकरच सुरू असेल. नगरसेवक असताना नगरसेवक नसताना दोन्ही वेळा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांना मदत असू दे, गणवेश वाटप असू दे, वह्या वाटप असू दे किंवा इतर सामाजिक कामं, प्रत्येक सामाजिक कामात कोराणे यांचा निश्चितपणे पुढाकार असतो. महापूर आणि कोरोना काळात तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. कोरोना काळात अनेकांना धान्य वाटप केलं, महापुराच्या काळात पाणी वाटप केलं. राजकारण बाजूला ठेवून सर्वांना मदत करणारा कार्यकर्ता अशी एक कोराणेंची ओळख आहे.